विटानगर वाचनालयात झाली गर्दी, स्वागतासाठी उडाले फटाके। स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांची 93वी जयंती संपन्न। काल विटानगर वाचनालय येथे विटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन स्वर्गीय भाऊसाहेब भंडारे यांची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी विटानगर वाचनालयामध्ये खचाखच गर्दी झाली। विटे शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। सुरुवातीस कैलासवासी भाऊसाहेब भंडारे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सुहास भैया बाबर व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रास्ताविक ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक बापू यांनी केले। बंडोपंत राजोपाध्ये, रघुराज मेटकरी, सुभाषबापू पाटील, हनुमंत वडिये यांनी आदरांजलीपर मनोगते व्यक्त केली, तर आभार प्रदर्शन तात्यासाहेब कोरे यांनी केले। पहा आमदार बाबर काय म्हणाले। कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित देण्यात आपलं मनोगत केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय पंतकाका, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा, कार्यक्रमाचे आयोजक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय मुळीक बापू, या वाचनालयाचे चेअरमन आमचे सहकारी मित्र आदरणीय संदीपदादा मुळीक, व्यासपीठावर उपस्थित अनिलप्पा, सुभाष बापू, आदरणीय भाऊकाकाच्या कुटुंबातले सगळे सदस्य, विवेक मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, कमी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत। पंतकाकांच्या मनोगतामध्ये आणि श्वेताच्या मनोगतामध्ये काही गोष्टींवर मी बोलणार आहे। मी मनोगत सुरू करण्यापूर्वी मुळीक बापूंना आणि संगीतदारांना मनापासून या ठिकाणी तुमचं आभार मानतो। वस्तुस्थिती आहे पंतकाका, कारण जी लोक असतात त्याचा उपक्रम, कारण मी जेव्हा सगळ्यांची मनोगत ऐकत होतो, भाऊ काकाने गेली अनेक वर्ष मी ओळखत होतो, अगदी लहानपणापासून त्यांच्या जाण्याच्या दिवसापर्यंत मी त्यांना जवळून पाहिलेला आहे। पण त्यांच्या अनेक अशा पैलू, त्यांच्या अनेक अशा गोष्टी होत्या की ज्या कदाचित तुमच्या सगळ्यांच्या मनोगतामध्ये त्या आल्या आणि त्या आमच्या समोर उघड झाल्या। आणि मी कार्यक्रमाला आल्यापासून त्या ठिकाणी काय मनोगत व्यक्त करायचं ह्या मनस्थितीमध्ये होतो। मला असं वाटत होतं की मनोगत व्यक्त करणाऱ्यांच्या मध्ये सगळ्यात वयानं कमी मी आहे, पण श्वेतानं मनोगत केल्यामुळं त्याच्यानंतर सगळ्यात कमी वयाचं मी झालो। भाऊ काकांच्या बाबतीमध्ये जेवढे अनुभव ज्या लोकांनी व्यक्त केले त्यांच्यापेक्षा कदाचित फार त्यांचा कमी सहवास त्यांचा आणि माझा होता। आणि मग तुम्ही सगळ्यांच्या मनोगतामध्ये या विटा शहरामध्ये जी औद्योगिक क्रांती झाली, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये असलेलं स्थान, त्यांनी केलेले सगळे व्यवसाय, मला तिथे श्वेतानं सांगितल्या पद्धतीनं वृत्तपत्र अगदी आजही त्यांच्या विक्रीचा व्यवसाय, पण ते सोड्याचा व्यवसाय असेल, किर्लोस्करची पंपाची एजन्सी असेल, ह्या सगळ्या व्यवसायानंतर आणि त्या व्यवसायामुळे नावावर आलेलं कुटुंब आणि त्यांच्यातले सगळे गुण ओळखून त्यावेळेच्या सगळ्या नेत्यांनी त्यांना दिलेली संधी किंवा त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती मिळवलेली विटा मर्चंट बँकेचे चेअरमनशिप असेल किंवा या सगळ्या संस्थांच्या मध्ये म्हणजे पंतकाकांनी सांगितलेल्या, मला असं वाटतं की विटे शहराच्या योगदानामध्ये ज्या ज्या संस्थांचं वाटा आहे त्या सगळ्या संस्थांना मदत करण्याची भूमिका आदरणीय काकाने त्यावर घेतली होती। पण ते कितपत लोकांच्या समोर आहे आज मला असं वाटतं, कारण मी रणजित, मला असं वाटतं की या नव्या पिढीला ह्यातलं बरेचसे आता सगळी नवीन मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत, ते फारसं लोकांना यातलं माहिती असं मला काय काका वाटत नाही। पण मुळीक बापू तुमच्यामुळे नवा पैलू त्या ठिकाणी उघड होते असं म्हटलं तरी काही वावं होणार नाही। ज्या वेळेला कार्यक्रमात आलो त्यावेळेला समोर होते सगळे मंडळी बघितल्यानंतर मला एका गोष्टीचं समाधान मात्र 100% झालं होतं। पण काका समोर होते तर सगळ्या माणसांचं नाव घेतलं पाहिजे अशी सगळी मंडळी, आणि मला असं वाटतं की हे काकांच्या बरोबर अत्यंत जवळनं काम केलेलं, किंबहुना ह्या सगळ्या कुटुंबाचा आणि त्यांचा इतका चांगला ऋणानुबंध असलेली सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मला असं वाटतं की पहिल्यांदा काकांच्या कार्यक्रमाला, कदाचित मागच्या वेळेला आले असेल तर मी पाहिलं नसते, पण मी आज कार्यक्रमाला आल्यानंतर ज्या कुटुंबांचा आणि भंडारे कुटुंबांचा अत्यंत जवळचा संबंध होता ते सगळी मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। मग कदाचित सगळ्यांच्या मनामध्ये काकांच्या बाबतीमध्ये, भंडारे कुटुंबाच्या बाबतीमध्ये काहीतरी आठवणी असतील, अनिल भाऊंच्या आणि काकांच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला। कदाचित
तुम्ही का माझ्यावर ढकललं माहित नाही, पण माझं असं काय म्हणणं नसतं की कोणाला कोणाला काहीतरी म्हणा असं माझं म्हणणं नसतं. तर तुम्ही काय केलं की दादाचं नाव घेतल्यामुळे मला काय फारसं बोलता आलं नाही, पण मला तेवढा विश्वास आहे की दादा सांगणार नाही. पण निश्चितपणे तुम्ही काकांची भाऊची भेट जी गोंदवल्यामध्ये झाली त्या चर्चेमध्ये तुम्ही स्वतः होता, किंबहुना त्याही पूर्वी भाऊंच्या बरोबर असताना, भाऊंच्या बरोबर असताना अनेक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही आता त्याची एकमेव मध्यस्थी म्हणजे त्यावेळी एक ज्यांना सगळं माहिती आहे अशी व्यक्ती तुम्हीच असणार असं म्हटलं तरी काय होणार नाही. त्या सगळ्यांच्या जरी कुटुंबाचं ऋणानुबंध असले तरी मला असं वाटतं की आमच्या कुटुंबाचे आणि भंडारी कुटुंबाचे ऋणानुबंध अत्यंत वेगळ्या पद्धतीचे आहे. कारण मला बापू मी लहानपणापासून ह्या सगळ्या कुटुंबांना बघत आलो. काही आठवणी अशा आहेत की म्हणजे 1990 सालच्या विधानसभेची निवडणुकीला मी 8च वर्षात होतो, काही फारसं कळत होतं असं नाही. पण त्यावेळेच्या निवडणुकीला म्हणजे आज ती निवडणूक आणि त्यावेळेला बापू काय आचारसंहितेचा विषय नव्हता आणि पंचायत समितीच्या पोर्टलवरून त्यावेळेला प्रचाराची सगळी यंत्रणा चालायची. तिथून गाड्यांना जेवण देणं हे देणं मी सगळं जवळून पाहिलं होतं. आणि त्यावेळेला जी सगळी मंडळी काम करताना बघितली होती त्यावेळेला काकांना मी खूप जवळून काम करताना बघितलं होतं. मला असं वाटतं की सगळं नियोजन ते त्याला काका शहाजी बापू ही सगळी मंडळी ताकदीने करत होती. त्यामुळं तुम्ही एक गोष्ट सांगितली की अनेक भाऊंच्या राजकीय जडणघडणीमध्ये ज्यांचा अनेक लोकांचा वाटा असेल त्यामध्ये काकांचा वाटा हा खूप मोठा वाटा होता. भाऊ घडवण्यामध्ये, भाऊंचं नेतृत्व फुलवण्यामध्ये कुटुंबाचं निश्चितपणे खूप मोठा वाटा आहे. तो वाटा काही झालं तरी आमचं त्यांच्या ऋणानुबंध एवढे जवळचे होते की आज कदाचित मी भाषणामध्ये नाव घेताना विवेक मामा आणि विनय मामा म्हणतो. एक काळ असं होतं की तुम्ही सुद्धा मला चर्चा करायची की मामा सारखे मामा मामा म्हणतोच म्हणायचे. पण इतकं जवळच नातं होतं आमचं की कुटुंबातले हे सदस्य आमचे असायचे. मी तुम्हाला मुद्दा एक आठवण सांगतो. मी 5वीत असताना मला हॉस्टेलला ठेवलं होतं. आम्ही दादा 5-6 होता आणि मी 5 होतो आणि तळेगावला सोडायला आणि आणत मला विवेक मामा विनय मामा यायचे. म्हणजे अनेकदा असणार आहे. म्हणजे पहिल्या दिवशी सोडताना सुद्धा ही सगळी मंडळी तुम्ही ते 10वीला असताना परत यायचं म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच होता की आमच्या कुटुंबामध्ये, बाबर कुटुंबामध्ये जे सुखदुःखाचे प्रसंग आले असतील. मी 1990च्या विधानसभेचं सांगितलं की अनिल भाऊंना निवडून आणण्यामध्ये ह्या कुटुंबाचा वाटा होता. 1995 ज्याला पराभूत झाले होते त्यावेळेला सुद्धा भाऊंच्या बरोबर पराभूत झाल्यानंतर भाऊंना सावरून नेण्यामध्ये त्यावेळेला काकांनी खूप मोठी ताकद त्यावेळेला वाहिली. कारण भाऊंच्या वरती त्यावेळेला थोडंसं नाही म्हणलं तरी पराभवाचा परिणाम झाला होता. पण त्याला सावरण्यासाठी त्यावेळेला या कुटुंबानं अत्यंत ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. त्यामुळे मला आता ते वेगळे कधी झाले कशासाठी झाले मला त्या खोलात मला जायचं नाही. पण आज मला असं वाटतं की आज भाऊंच्याही पश्चात आणि काकांच्या पश्चात या कुटुंबाचे ऋणानुबंध जसे आमचे पूर्वीपासून होते तसेच ऋणानुबंध आज आम्ही त्याच ताकदीनं जगतोय. त्या आमच्या कसल्याही आमच्या कुटुंबामध्ये कधीही फरक त्या ठिकाणी आले नाही आणि पडणार सुद्धा नाही. त्याचा शब्द मी तुम्हाला या निमित्तानं मी 100% देतो. बापू एक अपेक्षा फक्त या निमित्ताने व्यक्त करणार की आज अगदी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही सगळ्या कुटुंबातील सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे अगदी काकांच्या बरोबर काम करणारे बाळासाहेब काकांच्या कुटुंबातले दोन्ही मुलं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम बापू या ठिकाणी उपस्थित आहेत, वैभवराजे उपस्थित आहेत, आंदू काका या ठिकाणी उपस्थित आहेत, मेघराज भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, निखिल नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, मेटकरी साहेब आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे कुणाचे नाव घ्यायचं नाही असं सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तात्याकोर या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मंडळींचं मला असं वाटतं की आता हे पण थोडं व्यापक स्वरूप त्या जर तुमच्या उपक्रमाला जर आलं तर निश्चितपणे पुढच्या पिढीला, कारण आज सगळ्यांनी हे एवढं मोठं विकसित झालेलं विटा बघितलंय. पण सुरुवातीपासून ह्या विट्याची जडणघडण होत असताना ज्या मंडळींनी आपले योगदान दिले किंवा ह्या तालुक्याचा विकास होत असताना ज्या मंडळींनी सुरेश काका योगदान दिले त्या सगळ्या मंडळींचं त्यांचं काम आजीवनपणे त्या ठिकाणी ठेवत राहिलं पाहिजे. या हेतूनं हा जर कार्यक्रम व्यापक स्वरूपात जर आपल्याला करता आला तर निश्चितपणे पुढच्या पिढीला याचा लाभ होऊ शकतो. कारण मला अनेक गोष्टी आज म्हणजे कदाचित तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबरच सांगितलं असेल. कारण भाऊ काकांना मी जे बघितलंय
श्वेताच्या मनोगतामध्ये तिनं सांगत असताना सांगितलं की भाऊ काकानं बघितलं की लक्षात होते की कोणतरी व्यक्ती मोठी आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटायचो, कारण माझा प्रसंग असा आहे की बऱ्याचदा मी भाऊना सोडायला आणायला जाणे दुकानापर्यंत. त्याच्यामध्ये मी असं का कौटुंबिक एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला मी काकांना ज्यावेळेला भेटतो त्याला बोलणं, त्यांचं वागणं अगदी राजेशाही दर्जेदार त्या ठिकाणी आणि अत्यंत सुसंस्कृत नम्रपणे बोलणारी व्यक्ती म्हणजे भाऊ काका असते ते मी बघितलेलं. कदाचित त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये कदाचित आक्रमक पण असतील, त्यांनी सगळंच काम केलं असेल, पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टी या समाजापुढे आल्या पाहिजेत. आणि बापू सांगितलं की भाऊ काकानं बघितलं की लक्षात होते की कोणतरी व्यक्ती मोठी आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना भेटायचो, कारण माझा प्रसंग असा आहे की बऱ्याचदा मी भाऊना सोडायला आणायला जाणे दुकानापर्यंत. त्याच्यामध्ये मी असं का कौटुंबिक एखादा कार्यक्रम असेल त्यावेळेला मी काकांना ज्यावेळेला भेटतो त्याला बोलणं, त्यांचं वागणं अगदी राजेशाही दर्जेदार त्या ठिकाणी आणि अत्यंत सुसंस्कृत नम्रपणे बोलणारी व्यक्ती म्हणजे भाऊ काका असते ते मी बघितलेलं. कदाचित त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये कदाचित आक्रमक पण असतील, त्यांनी सगळंच काम केलं असेल, पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टी या समाजापुढे आल्या पाहिजेत. आणि बापू तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उपक्रम त्या ठिकाणी चालू ठेवताय. मी तुमच्या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. फक्त एक अपेक्षा मात्र समोर बसलेल्या सगळ्या मंडळींना, कारण आज अशी परिस्थिती आहे की ज्या कुटुंबातील काकांचे ऋण बंद होते त्यातल्या आज तिसरी पिढी आता श्रेयस महाजन आमचा बसले, अशी अनेक मुलं आहेत. ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटतं की आज सुभाष बापूंनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आज महाराष्ट्र कुठल्या थराला चाललाय आणि तो जात असताना राजकारणामध्ये जे सुसंस्कृत माणसांनी काम केलं होतं तो सुसंस्कृतपणा निश्चितपणे या इथून पुढच्या पिढीने स्वीकारला पाहिजे. त्यामध्ये मी सुद्धा स्वतः आहे, माझ्या स्थितीचं स्वीकारला पाहिजे. कदाचित त्या पद्धतीनं त्या स्टाईलनं आपण जर काम करत गेलो तर निश्चितपणे ह्या लोकांनी उभं केलेला समाज हा चांगल्या हातामध्ये जाईल आणि ती जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. मी फारसं बोलणार नाही, पण या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांना प्रत्येक तुम्हाला सांगायचं आहे. पण आता तुम्ही मनोगतामध्ये असं म्हणला की कार्यक्रम ठरवत असताना आमदारांची वेळ घेतली पाहिजे, त्या टाइमला येतात तुम्ही बघितलं पाहिजे, असं काय नाही. त्यांनी एकच फोन मला बापूंनी केला आणि मी त्यांना असं सांगितलं की कधी आहे कार्यक्रम, त्यांनी सांगितलं ह्या टाइम ती पोहोचतोय. नाही असं नसतं. त्यामुळं परत असं व्हायला नको की बहुतेक यांना फार काम असते. परत ज्या कुटुंबाने आमचं कुटुंब उभं करण्यामध्ये आयुष्य प्रशस्ती घातलंय त्या कुटुंबाच्या प्रत्येक संकटाच्या कार्यक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला तिथं जाणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की राजकारणामध्ये यायचं जास्त माझा निर्णय होता, त्यामुळे कदाचित ह्यांच्यापासून थोडंसं लांब राहिलो. या सगळ्या मंडळींना मला जवळून पाहता नाही आलं, जेवढ्या पद्धतीने मी जवळून पाहायला पाहिजे होतं. मी आज मोहनशेठ दादांना भेटायला गेलो. म्हणजे राजकारणामध्ये आता आम्ही मेहरत भाऊ, मी आणि लेखनाला आम्ही मोहनशेठ दादांना भेटून आलो. जो सल्ला काकांनी भाऊंना दिला होता, कदाचित तो भाऊनी मी कदाचित तुम्हाला थोडा एकच सल्ला माहिती असला, असे अनेक सल्ले त्यांनी दिले असतील आणि भाऊने ते पाळले असेल. पण राजकारणामध्ये 91 वर्षे सुद्धा आज मोहनशेठ दादांची तब्येत अशी असताना सुद्धा मी सहज त्यांनी जाताना मला एकच सांगितलं, तू मयत झालेल्या व्यक्तींच्या घरात पॅटर्न थोडं जात आठवून येणार, एवढंच बोलले फक्त. म्हणजे राजकारणामध्ये एखादा माणूस अशा पद्धतीने सांगून जातो. आता गमतीच भाग म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला बाळासाहेब काकांची बायपास सर्जरी झाली होती, ते रुबीला ऍडमिट होते आणि मी कुठल्याही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सक्रिय नव्हतो. आणि मी त्यावेळेला काकांना बघायला आयसीयू मध्ये गेलो होतो आणि आयसीयू मध्ये मी गेलो, मी काकांना हात लावला आणि काकांना उठवलं. काकांनी डोळे उघडले, अरे सुहास तू कधी सुद्धा आता चालू. काहीही संबंध नसताना काकांचं वाक्य असं होतं, तुला मंत्री झालेलं मला बघायचं. व्हायची अपेक्षा नाही मला, पण जुन्या लोकांची जी पद्धत होती, जुन्या लोकांची जी साफ मनाची जी कामं करण्याची पद्धत होती, कदाचित ती पिढी बापू आम्ही मुकलोय त्या पिढीला. आमच्या पिढीमध्ये त्या पद्धतीचं राजकारण नाही. दुर्दैवाने बापू आणि ते सगळं विसरत चालू आहे. तुमच्यामुळं या सगळ्या पिढींचं, ह्या ज्या विस्मृतीत गेले त्या सगळ्या पिढींचं काम असं समोर आलं पाहिजे अशा अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी राजकारणामध्ये काम करत असताना एवढंच तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीचा वारसा ह्या लोकांनी घालून दिलाय त्याच पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी मी या निमित्तानं 100% पूर्ण करणं अशा अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी आदरणीय काकांच्या स्मृतीस अभिवादन करतो.